नमस्कार। सर्वात प्रथम आजचा हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचीच मी मनापासून माफी मागतो। त्याला कारण आहे माझ्या आजच्या या व्हिडिओचं टायटल। गेल्या 20 वर्षातील माझ्या पत्रकारितेत मी कधीही कुणावरच अशा अश्लाघ्य आणि अश्लील भाषेत लिहिलं नाही किंवा बोललो देखील नाही, त्यातही एका स्त्रीविषयी अशा भाषेत तर कधीच नाही। पण आज या व्यक्तीविषयी बोलताना मी माझे सगळे संस्कार बासनात गुंडून ठेवलेत असं म्हटलं तरी हरकत नाही। हिला एक स्त्री म्हणून काय आणि कसा दर्जा द्यायचा याचा विचार आपण सगळ्यांनीच करायचा आहे। मुळातच हिला स्त्री म्हणावी का अशीच हिची आजवरची वाटचाल आहे। कारण भारतीय स्त्री ही संस्कार, कारुण्य, वात्सल्य आणि जबाबदार म्हणून ओळखली जाते। 26 निरपराध लोक मारले गेले, त्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि तरी देखील ही निर्बुद्ध बाई पाकिस्तानची भलावण करण्यात धन्यता मानते। स्वतःच्या क्षणिक प्रसिद्धीसाठी आणि TRP साठी अशी बेताल वक्तव्य करणाऱ्या राखी सावंत सारख्या नटमोगऱ्यांना जर योग्य वेळी याच भाषेत सुनावलं नाही तर इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये अशा नटमोगऱ्यांचा सांस्कृतिक दहशतवाद या देशाला नक्कीच खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही। तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं चौथा स्तंभ या YouTube चॅनलवर। 22 एप्रिलला जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये आतंकवादी हल्ला झाला। 26 पर्यटकांचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला। संपूर्ण देशभरात त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राखी सावंत नावाच्या एका नटवीने जी काय मुक्ताफळं काल उधळली ती आपण पहिल्यांदा पाहूयात। मैं राखी सावंत हूँ, सच बोलूंगी, सच के अलावा कुछ नहीं बोलूंगी। जो बोलूंगी सच बोलूंगी, सच के अलावा कुछ नहीं बोलूंगी। पाकिस्तान वालों, मैं तुम्हारे साथ। जय पाकिस्तान। ऐकलत? कोण कुठली नोरा की काय आणि तिच्यासाठी ही जय पाकिस्तानचा नारा लगावते। एकीकडे पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। प्रत्येक भारतीयाचं रक्त या घटनेनं खवळून उठलं आहे आणि अशा परिस्थितीत ही फालतूबाई जय पाकिस्तानचा नारा देत आहे। बरं, हे तिचे प्रताप आजचे नाहीत। काही दिवसांपूर्वी हिला पाकिस्तानच्या तो कोण डोडी का फोडी खान याच्याबरोबर लग्न करून पाकिस्तानची सून होण्याचं स्वप्न पडलं होतं। त्यावेळीही तिने आपल्याला भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुधारावायचे आहेत अशी वल्गना केली होती। गेल्या 75 वर्षांमध्ये कट्टरतावादाने पाकिस्तानने लाखो भारतीयांचे प्राण घेतले आहेत। भारतावर युद्ध लादून हजारो कुटुंब उद्ध्वस्त केली। त्या पाकिस्तानचा भाईचारा आता जगालाही माहीत झाला आहे आणि अशा पाकिस्तानचे भारताबरोबरचे संबंध तुझ्या त्या टिनपाट लग्नाने सुधारणार आहेत का? बरं, आजवर तू यापूर्वी ज्यांच्याशी लग्न केलीस त्यांचे संसार तरी सुधारले आहेत का? आणि आता तू देशाच्या संसाराची उठाठेव करायला निघालीस। बरं, केलीस तर केलीस, पण हे करताना तू तुझ्या अल्पबुद्धीचे प्रदर्शनही जगाला दाखवलीस। बाकी अभिनय सोडून तुझ्याकडे ज्या काही गोष्टी दाखवण्यासारख्या आहेत त्याच दाखवून तर तू मोठी सेलिब्रिटी झालीस ना। नोरा प्रकरणात तोंड घालण्यापूर्वीच त्या पाकड्या सीमा हैदरबाबतही या बाईनं अशीच बेताल वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्याचा आणखी एक केविलवाना प्रयत्न केला होता। काय तर म्हणे सीमा हैदर ही या देशाची सून आहे आणि तिला भारतातच राहू द्यात। स्वतःचा नवरा, घर, संसार आणि देश सोडून बेकायदेशीरपणे भारतात घुसून इथल्या एका भैयाशी संसार थाटणाऱ्या त्या सीमा हैदरची वकिली तू कशाला करायला पाहिजेस? बरं, ती सीमा हैदर आली ती आली, सोबत तिच्या पाकड्या नवऱ्याची 3 पोरंही घेऊन आली आणि तिची हीच पिलावळ पुढे जाऊन जिहादी बनणार नाही याची गॅरंटी तू घेणार आहेस का? आणि ती काही त्या सचिनच्या प्रेमाबिमापोटी इकडे आलेली नाही, तर तिकडं पाकिस्तान भिकेला लागलाय। 2 वेळचं जेवण मिळायची त्यांची मारामार चालली म्हणून तिनं हा बकरा शोधलेला आहे। आणि हे समजायला तेवढी बुद्धी तरी राखी सावंत तुझ्याकडे आहे का? जर केंद्र सरकारनेच पाकिस्तानी नागरिकांना हकलण्याचे धोरण ठरवले असेल तर बेकायदेशीरपणे भारतात घुसलेल्या सीमा हैदरला वाचवायला निघालेली राखी सावंत ही या देशापेक्षा, या देशाच्या संविधानापेक्षा मोठी आहे का? आजपर्यंत अनेक कलाकार, क्रिकेटपटू, दिग्गज खेळाडू यांनी देशाच्या अस्मितेसाठी पाकिस्तानच्या भूमीवर पाय देखील टाकला नाही। ज्या ज्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली त्या त्या वेळेस ही मंडळी देशहिताच्या बाजूने उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळतात। अगदी काल परवा तर भारताच्या इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यापारी संघाने देखील स्वतःचे आर्थिक नुकसान सहन करत पाकिस्तानशी व्यापार न करण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे। अशा परिस्थितीत राखी सावंत जर या देशात राहून इथल्या अन्नावर पोहोचून इथल्या चाहत्यांच्या जीवावर मोठी होऊन पाकड्यांचे गुणगान गात असेल तर तिनं सरळ पाकिस्तानचा रस्ता धरणं योग्य होईल। कारण भारतात
पाकिस्तानकडून नाही तर इतर राहणाऱ्या अस्तन इथल्या निखाऱ्यांपासूनच मोठा धोका आहे। एक सेलिब्रिटी म्हणून राखी सावंत तू खूप मोठी असशीलही, परंतु एक माणूस म्हणून तू आज खूपच नीच आहेस। कारण ज्या 26 निरपराध लोकांचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालाय, जी 26 कुटुंब उघड्यावर पडलीत, त्या घटनेमागचा कर्ता करविता हा पाकिस्तानच आहे हे जगाने देखील मान्य केलं आहे। जगानेच काय, इतर अनेक इस्लामिक राष्ट्रांनी देखील हे पाकिस्तानचं कृष्णकृत्य मान्य केलेलं आहे। मात्र राखी सावंत, तू त्यांच्या जखमावर जी नादानपणाची राख उधळली आहेस, त्यामुळे तुझे चाहते एक वेळ तुला माफ करतीलही, पण कुठलाही सच्चा देशभक्त तुला यापुढे कधीच माफ करणार नाही। मुळातच राखी सावंत सारख्या नटमोगऱ्यांना प्रसिद्धी माध्यमांनीही फारसं महत्त्व देता कामा नये। एक कलाकार म्हणून राखी सावंतचं या देशासाठी असं कोणतं मोठं योगदान आहे की ज्यामुळे तिच्या असल्या फालतू बडबडीला महत्त्व दिलं जाते? खरं तर तिला कलाकार म्हणूनच मी मानत नाही। 4-2 रियालिटी शो केले, वायफळ बडबड केली म्हणून कुणी कलाकार होत नसतो, तर कलाकार हा संवेदनशील आणि सृजनशील असावा लागतो। कलाकार हा कलेशी आणि मातृभूमीशी इमान राखणारा असावा लागतो, आणि नेमकं हेच भान राखी सावंत विसरलेली दिसते। कलाकार म्हणून सोडा, परंतु भारताच्या इतिहासातील कर्तृत्ववान स्त्रियांच्यावर जर आपण नजर टाकली तर झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी चन्नम्मा आणि स्वतःच्या निर्णय क्षमतेने पाकिस्तानला देखील गुडघे टेकायला भाग पाडणाऱ्या इंदिरा गांधींचा इतिहास राखी सावंतला नव्याने शिकवावा लागेल। एकूणच काय, बेताल वक्तव्य करून राखी सावंत 4 दिवस चर्चेत राहीलही, परंतु कोट्यावधी देशप्रेमी चाहत्यांच्या मनातून ती केव्हाच उतरलेली असेल।